100 होल मारली ती, आता ही 101 आहे आणि पुढे जाऊन 102 होल मारायचा आहे. नाद करते काय नुसतं आयडियात राहून सुटपुड घालून आवड नसते. असं कामाला यावं लागतंय, बिझनेस करायला लागतंय, पैसा कमावा लागतंय. टॉपचा विषय आहे, टॉपचा विषय. एक तर आयुष्याची तर लागलीच एक तर हे बघा मित्रांनो, आज ब्लॉग करण्याचा विषय जरा वेगळा आहे. डबा बिबा बांधून मी कामाला निघालो. मी आपलं ऑफिशियल साहेब तर आहे, सोडा विषय नाही, हप्ते गोळा करतो. पण आज जरा वेगळं करावं म्हणलं. भावानं फोन केला कामगारांना, ये कामाला. मग मी निघालो. पोरं इथं क्रिकेट खेळायला, ती मला क्रिकेट खेळायला बोलवली. मी म्हणलं नाही नको, मला जायचं कामाला. फायनली आलो सोलापुरात. सोलापूरात आल्यानंतर डायरेक्ट साईटवर गेलो. साईटवर गेल्यानंतर भावाला पहिला फोन केला. त्याने ये म्हणला वर मी आहे 6व्या मजल्यावर. पायऱ्या चढून वर गेलो. तर मित्रांनो, माझ्या मोठ्या बंधुराजनं कोर कटिंगची मशीन घेतली आहे, बिझनेस सुरू केला आहे. तर कसं आहे हो का, सुरू केलं भावानं काम. तर एका भावानं धंद्यात साथ दिली पाहिजे मित्रांनो. भावाभावात एकीच पाहिजे, बाहेरची जग पोतू ओळखत नाही. फायनली हो का, हे होल मारलं. ही मशीनचं लय रिस्क आहे, ह्याला व्यवस्थित सेट करून असं होल मारावं लागतं. ॲक्युरेट होल येते. कारण काम करायची सवय मोडल्यानं भरपूर झालं, हे काम केलं नाही. आज पाक भावाने पिट्टा काढला. नुसतं कंबरडं एवढं भयानक धरलं आहे, आपोआप काय सांगायचं. फायनली बघा झालं, मशीन काम झालं, गोळा केली, निघालो घरी. तर आयुष्याची तर लागली तिचं. आणि बघा आता गाडीचं बी बघा, गाडीचं बी सगळं 48 करून टाकलंय बाय. सिमेंट काय यायला बघा. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.